बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार या प्रश्नाचं उत्तर आज अखेर मिळालं असून सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असे निर्देशच दिलेले आहेत आणि 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन जे आहे ते देखील काढावं लागणार आहे। या सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत। सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये। आणि खरं तर सर्वोच्च न्यायालयाने आज 4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा एक आदेशच सरकारला दिलेला आहे। या निर्णयाबद्दल काय सांगाल पाहिजे? आता निर्णय दिल्यानंतर जी चर्चा महाराष्ट्रभर राजकीय, सामाजिक आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सुरू झालेली आहे, त्याच्यानुसार 4 महिन्यात इलेक्शन घ्यायचे असतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे तर पावसाळा असणार आहे आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणं शक्य होणार नाही। मुंबई तुंबलेली असते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मोठ्या मोठ्या सगळ्याच महानगरांमध्ये जरी आपण त्यांना स्मार्ट सिटी म्हणत असलो तरी ते काही स्मार्ट वगैरे झालेले नाही। त्यामुळे पूर्व परिस्थिती मोठ्या शहरांमध्ये असते, त्याचप्रमाणे मग ती गावांमध्ये सुद्धा असते आणि अशा वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यामध्ये घेणं शक्य होणार नाही हे दिसत आहे। आणि म्हणून मला वाटतं जरी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला असेल की 4 महिन्यात निवडणुका घ्या, तरी सुद्धा राज्य सरकारतर्फे एखादा अर्ज करून ही मुदतवाढ घेतली जाऊ शकते आणि पावसाळा झाल्यानंतर आम्ही निवडणुकांचं आयोजन करू अशी सूट सर्वोच्च न्यायालयाकडून घेतली जाऊ शकते असं मला वाटते। ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने सुद्धा न्यायालय आज असं म्हटलेलं आहे की 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक संपलेली आहे त्यांची निवडणूक जुन्या ओबीसी आरक्षणानुसारच घेतली जावी। मुळात ओबीसी आरक्षण जे 27% मागितलं होतं आणि मला वाटतं राज्य सरकारने त्याबद्दल नोटिफिकेशन काढलं होतं आणि मग स्वतःच ते होऊ शकत नसल्यामुळे कॅन्सलेशनसाठी ते गेले होते। त्यामुळे त्याच कारणामुळे खरं तर निवडणुका रखडल्या होत्या, परंतु आता त्यांनी सांगितलं की 2022ची जी परिस्थिती होती बांथिया कमिशननुसारची तशीच परिस्थिती कायम ठेवून आता निवडणुका घ्यायच्या आहे आणि त्यामुळे निवडणुका मध्ये या आता जर निवडणुका झाल्या तर ओबीसी हा जो प्रवर्ग आहे त्याला जनरल कॅटेगरीमध्ये नोटिफाय करण्यात येईल आणि त्याच पद्धतीने निवडणुकांचं कंडक्शन होईल आणि निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने आयोजित केल्या पाहिजे असं असल्यामुळे राज्य सरकारसोबत राज्य निवडणूक आयोगाची मीटिंग होईल आणि त्यानंतर निवडणुका घेण्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन जारी होऊ शकते। 4 आठवड्यामध्ये खरंच नोटिफिकेशन निघू शकतं किंवा त्या अनुषंगाने काही तयारी होऊ शकते असं वाटतं? आजकाल इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर होत असल्यामुळे अशा त्वरित निवडणुकांचं आयोजन होऊ शकते, परंतु मुख्य मुद्दा हा पावसाळ्याचाच आहे आणि पावसामध्ये बरेचदा निवडणुका घेणं हे शक्य होत नाही प्रशासकीय दृष्टिकोनातून सुद्धा। 367 नगर परिषद महानगरपालिका एकूण असतील तर हा सुद्धा खूप मोठा ताण प्रशासनावर पडू शकतो, कारण की एकाच वेळेस पूर परिस्थिती हँडल करायची आहे, अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या पण असतात, त्याच्यामध्ये राज्य सरकारला लक्ष घालावं लागते। त्यानंतर पूर परिस्थितीमुळे बरेचदा भूस्खलन होऊन याच्या आधीसुद्धा अनेक गावं बेचिराग झालेले आहेत, लोकांचे मृत्यू झालेले आहेत। तर जेव्हा जीवनावश्यक गोष्टी करायच्या आहेत अशा वेळेस निवडणुका साधारणतः घेऊ नये असा प्रघात आहे आणि म्हणून पावसाळ्यामध्ये त्या निवडणुका होणं हे समयोचित ठरत नाही। म्हणून 4 आठवड्यात जरी त्यांनी नोटिफिकेशन काढा असं म्हटलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाकडे एक अर्ज केला तरी सुद्धा ते त्याच्याबद्दलची सहानुभूतीपूर्वक विचार करून मुदतवाढ देऊ शकतात। त्यामुळे 4 महिन्यात या निवडणुका न होता त्यानंतरचे पुढचे 2 महिने धरून 6 महिन्यांनी निवडणुका होतील असं मला वाटते। निवडणूक आयोग म्हणजे राज्य सरकारने आज असं प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर केले की आम्ही सध्या निवडणूक घेण्यासाठी कॅपेबल आहोत। तर अशा परिस्थितीत त्यावेळी पावसाळ्याचा जो अडसर आहे तो राज्य सरकारने विचारात घेतला नसावा? राज्य सरकार जे काही राजकीय पक्षांमुळे तयार होत असते त्या राजकीय पक्षांचा अंदाज फक्त निवडणुका आपण जिंकणार का याच्या संदर्भातला असतो। त्यामुळे आपल्यासाठी आता परिस्थिती चांगली आहे, आपण वेगवेगळ्या घोषणा केलेल्या आहेत, जसं आता चोंडी येथे परिषद झाली मंत्रिमंडळाची आणि त्यांनी खूप वेगवेगळ्या आकर्षक अशा योजना जाहीर केल्या ज्याच्यामध्ये धनगर समाजाला आकर्षित करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे। समाज भान ठेवून माणुसकी प्रधान पद्धतीने लोकांचं जीवनमान
किमान उंचावण्यासाठी कामं झालेच पाहिजे, कर्तव्य आहे त्यांचं. पण ते सतत आजकाल दाखवण्याचा प्रघात झालेला आहे की जे कर्तव्य आहे ते करताना सुद्धा, जबाबदारी आहे ती निभावताना सुद्धा आम्ही केलं असं जे सांगितलं जाते. त्यामुळे एक असा अंदाज त्यांचा असेल की आपण आत्ता निवडणुका घेतल्या तर जिंकू शकतो, म्हणून मग निवडणुका घेण्याच्या आम्ही परिस्थितीत आहे असं म्हणतात. म्हणजे ॲक्च्युअली निवडणुका घेण्याची परिस्थिती असतेच, म्हणजे त्याच्याबद्दलचं काय प्रशासन काम करू शकते. पण आपण आता निवडणुका घेतल्या तर जिंकू शकतो हा जो त्यांचा अंदाज असतो, त्याच्यामुळे तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र ते सर्वोच्च न्यायालयात दाखल करत असतात. परंतु मला असं वाटतं की निवडणुका जिंकण्यापेक्षा त्या पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजे आणि सगळ्यांचा सहभाग त्या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून असला पाहिजे. या दृष्टीने पावसाळ्यामध्ये त्या निवडणुका घेतल्या जाणार नाहीत अशी शक्यता जास्त आहे. दुसरी गोष्ट अशी की आत्तापर्यंत सातत्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचं सगळं कामकाज हे प्रशासकीय अधिकाऱ्यावर अवलंबून ठेवून ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नेमलेल्या अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यायचे, हे जे इतका मोठा कालावधी झालेला आहे ते अत्यंत घटनाबाह्य आणि असंविधानिक आहे. मग याच्यासाठी राज्य सरकार किंवा सुप्रीम कोर्ट जर जबाबदार असेल तर एकदा कधीतरी सर्वोच्च न्यायालयाने किंवा राज्य सरकारने जाहीरपणे जनतेची आणि संविधानाची माफी मागितली पाहिजे की आम्ही काही कारणांमुळे या निवडणुका ज्या थांबवून ठेवल्या होत्या, म्हणजे आता जर 2022 नुसारच्या परिस्थितीनुसारच निवडणुका घ्या असं म्हणत आहेत, बांठिया कमिटीच्या आयोगानुसारचेच नियम लागू राहतील असं म्हणत आहेत. मग इतके दिवस तुम्ही निर्णय न घेता ते प्रकरण ठेवलं कशाला? तो तर तेव्हा पण आयोग लागू होता. मग तसंच म्हटलं असं तेव्हाच आताच तुम्ही घ्या. तर मग तुम्ही जेव्हा संविधानिक तरतूद आहे की स्थानिक स्वराज्य संस्था असं आपण त्याला म्हणतो, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं म्हणतो, म्हणजे स्थानिक पातळीवर अधिकारांचं प्रशासकीय विभाजन केलेलं आहे आपण, तर ते विभाजन जे आहे ते अमान्य करून किंवा ते थांबवून स्थगित करून इतके वर्ष प्रशासकाच्या मदतीने कॉर्पोरेशन सगळ्या चालवायच्या, हे अत्यंत घटनाबाह्य झालेलं आहे. मग या घटनाबाह्य कालावधीपुरती माफी कोण मागणार? त्याच्याबद्दलचं दुःख कोण व्यक्त करणार? त्याच्याबद्दल कोणीतरी हे स्पष्ट सांगणार का की आम्ही संविधानाची माफी मागतो, की संविधानाची माफी मागायचीच नाही, ते मुका आहे, ते एक पुस्तक आहे असं समजून केवळ आपण त्याच्याकडे बघायचं? हा मुद्दा महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. निश्चितच खूप खूप धन्यवाद सर. एकंदरीतच आज जो सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांमध्ये निवडणुका घ्या आणि त्याचं नोटिफिकेशन 4 आठवड्यामध्ये काढा हे जे आदेश दिलेला आहे, त्या अनुषंगाने आपण ॲडव्होकेट असीम सरोदे सरांशी चर्चा केली. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.